मला कमरेचा भरपूर प्रॉब्लेम होता. मला कॅन्सरच्या गोळ्या चालू केलेल्या आहेत. त्या गोळ्यांमुळे मला किडनीचा प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे मला कमरेचा असा प्रॉब्लेम झाला की मी जमिनीवर बसली की उठूच शकत नव्हती. भरपूर औषधं केली, फिजिओथेरपीला गेली. रोज सकाळी मी 6 वाजता जायची, 8 वाजता यायची, पण तिकडे काहीच झालं नाही. तिथे फक्त झोपायचे, ते मशीन बटन चालू करायचे, पण त्याने मला जास्त त्रास झाला. आणि ज्या वेळेस विनोद सर आमच्याकडे आले, त्यांनी लो स्टोन थेरपीबद्दल सांगितलं. तो बेल्ट एक दाखवला. बेल्टचा मला रिझल्ट समोर मी बघितला. तो रिझल्ट बघितल्यानंतर मला वाटलं की आपण घ्यायला पाहिजे. माझ्याजवळ पैसे नसतानाही मी तो घेतला आणि 6 महिन्यामध्ये ना मी स्वतःहून कुठे लांब लांब अशी एकटी फिरते. आता मी कुठे बसत नाही, चालते भरपूर, पण एवढंच आहे की मी ते कमरेच्या प्रॉब्लेममुळे ना थोडं बसू शकत नाही. पण मला इतका आराम पडला आहे ना, मी पटकन झोपलेली उठते, काय काम करायचं असेल ते करते, वजन उचलायचं ते उचलू नको सांगितलं डॉक्टरने, तरी पण मी आता त्या लो स्टोन थेरपीमुळे उचलते. आणि माझं बघून मी भरपूर जणांना सांगितलं की बघा, मला विचारलं अगं तू कशी उठते, कशी चालते, तुला चालता येत नव्हतं ना. मला धरून शिड्या चढवायचे. जिने कुठे दादरला वगैरे गेली ना तर मला हाताला धरून वर चढवावं लागत होतं. आज मी त्यांच्या पुढे चालते. आज मी त्यांच्या पाठी नाही, मी त्यांच्या पुढे चालते. ही कमाल फक्त लो स्टोन थेरपीची आहे. आणि त्यावेळेस मी कुठच्या घरामध्ये सांगायला जाते ना तर मी रिझल्ट नाही दाखवू शकत होती, फक्त माझा रिझल्ट. तर ते बेल्ट आहे आपल्याजवळ, हँड बेल्ट, तो बेल्ट मी त्या ज्या घरात मी जाते आता त्या घरात त्या दोघी जणी आहेत, तर मी ह्या दोघींना मी ते प्रकार करायला सांगते की हात असा हलवा, हात समोर बंद चालू करा, असं मी त्यांना ते श्वास घ्या. ती लोक करतात आणि नंतर मग त्यांना सांगते, त्यांना तो जोर द्यायला सांगते. मग ह्या व्यक्तीला जोर दिल्यावर ही व्यक्ती ढासळते, पडते खाली. त्याच्यानंतर पुन्हा हिच्या हाताला मी डाव्या हाताला तो बेल्ट लावते का, ते डाव्या हाताला आपल्या हार्ट असतं, त्या हार्टला ब्लड सर्क्युलेशन बरोबर होण्यासाठी मग तिला मी बेल्ट लावल्यानंतर तिला सांगते आता परत तोच प्रकार करा तुम्ही दोघींनी. त्या दोघी तो प्रकार करतात. त्यावेळेस हिच्यावर एवढा जोर टाकला जातो हिचा, पण ही पडत नाही. मी असं करून मॅट्रेस विकले, जवळजवळ मी नाही म्हटलं तरी 51 मॅट्रेस मी विकले. मी स्वतःहून विकले, कोणाचा सपोर्ट न घेता. विनोद सरांबरोबर पण विकले, पण स्वतःही मी केलेलं आहे. ह्याच्या पुढेही मी करत जाणार. थँक्यू.